विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोन पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटवर्धनांनी नाकारलेल्या कुष्ठरोग्यांसाठी तयार केलेली ही संस्था आहे. अनेक वर्षापासून अल्पशा अनुदानावर आम्ही काम करतो. आज स्थिती विचित्र अवस्थेमध्ये आम्ही आहोत. म्हणजे या कुष्ठरोग्यांना जास्तीत जास्त चांगलं जीवन जगता यावं यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. त्यासाठी आता इथे स्वयंपाक करायला 450 लोकांचा जो स्वयंपाक होतो त्यासाठी आम्ही इलेक्ट्रिक मशीन जी आहे गॅसवर आणि याच्यावर चालणारी पोळ्या करण्यासाठी आम्ही ती लावलेली आहे 10 वर्षापासून. आणि त्यामुळे तितकासा त्रास होत नाही. उंड्या करण्यापासून ती मशीन काम करत होती. गॅस सिलेंडरची टंचाई वाढल्यामुळे आम्ही कलेक्टरला, माननीय जिल्हाधिकारी आणि पुरवठा अधिकाऱ्यांना देखील निवेदन दिलं होतं की आम्हाला इथे ज्या लोकांसाठी चहा, नाश्ता, 2 वेळचं जेवण हे आम्हाला करावं लागते. त्यासाठी त्यांनी आम्हाला निम्मे तरी सिलेंडर द्यावेत. एका आठवड्याला 11-12 सिलेंडर आम्हाला लागतात. आम्ही म्हटलं 5-6 जरी सिलेंडर आपण देऊ शकला तरी आमचं काही अडचणी भागतील त्याच्यामध्ये. अद्यापही त्याचा काही प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून आम्हाला काम करावं लागलं, सुरू करावं लागलं. आता मशीन बंद आहे, तर त्यामुळे चुलीवर आता स्वयंपाक पुन्हा सुरू करावा लागला. की या सगळ्या मावल्या ज्या आहेत ह्या कुष्ठमुक्त महिला आहेत. यांना आता कुष्ठरोग नाही आहे, पण बोटं गेलेली आहेत, वय झालेलं आहे आणि अशा याच्यामध्ये संवेदना मात्र शरीराच्या नसतात. या पार्श्वभूमीवर जेव्हा चुलीवर काम करायला लागतंय तेव्हा तो येणारा शेक जो असतो, विस्तव जो असतो, तो त्यांना अंगाला लागला तरी तो कळत नाही. त्याची जखम होण्याची शक्यता आहे. म्हणून अपघात मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे पोळ्या करताना होणारा त्रास, लाटतानाचा त्रास, उंडे करतानाचा त्रास हा मोठा आहे. आणि म्हणून कार्यकर्ते मिळून आम्ही लोक सगळे हे काम करायला लागलो. लाकडं आणायची कुठून? तर लाकडं या परिसरामध्ये जे लाकडं जमा आम्ही करतो दरवर्षी, वाढलेले तुटलेल्या झाडांच्या, ते इथल्या अंत्यसंस्कारासाठी वापरतो आपण लोक. म्हणजे टेकडीला लागून असलेल्या अंत्यसंस्काराची विधी आम्ही तिथे पार पाडतो. उन्हाळ्यामध्ये हे प्रमाण वाढते आमचं, आणि तिथे ते लाकूड आम्ही केवळ तेवढ्यासाठी तयार करत असतो. आता दुर्दैव असं आहे की आम्हाला ते लाकूड आता स्वयंपाकासाठी वापरावं लागून राहिलं. येत्या काळामध्ये ही समस्या अशीच लांबत राहिली तर मग मात्र आमच्यासमोर मोठं आव्हान उभं होईल की आम्ही लाकडं आणायची कुठे. आणि स्वयंपाक नव्हे, 450 लोकांच्या रोजच्या जेवणाचा, चहा नाश्त्यापासूनचा सगळा हा जो भार आहे हा कसा सांभाळायचा, हा यक्ष प्रश्न आमच्या समोर आहे. आणि म्हणून आमचं खूप विनंती आहे शासनाला की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, यात कुठेतरी उपाययोजना कराव्या, आम्हाला मदत करावी, जेणेकरून यातून ह्या ज्या मावल्या आहेत, इथला कुष्ठमुक्त माणूस आहे, कुष्ठरोगी आहे, जो हॉस्पिटलमध्ये भरती आहे, त्याच्यासाठी आम्ही अधिक वेलफेअर, चांगलं जीवन देण्याचा प्रयत्न करू शकू, एवढीच विनंती. या निमित्ताने संघर्ष मात्र आमचा कायम सुरू आहे. 80 वर्ष दाजीसाहेबांनी उभ्या केलेल्या या संस्थेचा प्रवास हा लोकसहभाग, लोकसहकार्याच्यावरच सुरू आहे आणि तो कायम सुरू राहील. लोकांचं सहकार्य लोक करतायत, पण आता हे शासनाचं काम आहे की इथे सिलेंडर आम्हाला. आज दाजीसाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या या कुष्ठरोगी संस्थेत मी आलो. आज मी पाहिलं आमच्या माता भगिनी जे काही चुलीवर स्वयंपाक करत असताना ज्यांच्या हाताला बोटं नाही, त्या आमच्या माता आज चुलीवर स्वयंपाक करताना दिसल्या. मन हेलावून गेलं. सरकार सांगते वारंवार, प्रशासन सांगते वारंवार की गॅसचा तुटवडा नाही. मग प्रश्न हा येतो की या महिला जवळपास या अध्यक्ष महोदयांनी 1 महिना किती दिवसाचं पत्र दिलं तुम्ही? 1 महिना झालं पत्र दिलं. अजूनही थोडे थोडे जर गॅस दिले तर याच्या व्यतिरिक्त गॅस सिलेंडरची त्यांची व्यवस्था केली नाही. आज मी आता सध्याच पुरवठा अधिकाऱ्यांना बोललो आणि सांगितली वस्तुस्थिती. पुरवठा अधिकारी सांगतात की गॅसचा तुटवडा नाही. हे त्यांना परिस्थिती पाहण्यासाठी मी पाचारण केलं. मी यानंतरही सांगतो, आज जर गॅसचा पुरवठा इथं केला नाही तर संध्याकाळी मी ह्या आमच्या भगिनी घेऊन, माता घेऊन जिल्हा अधिकारी कार्यालयात चूल यांची पेटवणार आहोत आणि तिथं स्वयंपाक करणार आहोत. जवळपास 600 लोक दररोज इथं कुष्ठरोगी जेवतात आणि त्या 600 लोकांचा स्वयंपाक आज चुलीवर चालू आहे. अतिशय दयनीय परिस्थिती आहे. संवेदनशील हा विषय आहे. सरकार म्हणा, प्रशासनाला कुठंच संवेदना दिसत नाहीत. प्रशासन या बाबतीत अनभिज्ञ आहे. त्यांना वारंवार सांगूनही अध्यक्ष सांगत असतानाही त्यांनी आजपर्यंत पुरवठा केलेला नाही.